विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। आतापासूनच नव्या चेहऱ्यांची नावं हळूहळू आता समोर येऊ लागलेत। लोकसभेत पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती। विधानसभेतही पवारांचा हा प्रयोग यशस्वी होईल का, याबाबत उत्सुकता आहे। शरद पवार विधानसभेला 20 नव्या चेहऱ्यांना देणार संधी। 12 जणांना निवडणुकीच्या तयारीचे आदेश। नव्या चेहऱ्यांवर शरद पवारांचा भरवसा। अजित पवारांनी निम्म्याहून अधिक आमदार फोडून नेल्यानंतर शरद पवार यांनी विधानसभेसाठी नव्या चेहऱ्यांना रिंगणात उतरवण्याचा निश्चय केलाय। यासाठी 20 मतदारसंघाची निवड केली असून या 20 मतदारसंघापैकी 12 मतदारसंघात आश्वासक चेहऱ्यांची निवड केली आहे। आष्टी विधानसभेतून महबूब शेख, गेवराईतून पूजा मोरे, श्रीवर्धनमधून अवधूत तटकरे, हडपसरमधून प्रशांत जगताप, बारामतीमधून युगेंद्र पवार, अमळनेरमधून उमेश पाटील, उदगीरमधून सुधाकर भालेराव, परईमधून बबन गीते अथवा माधव जाधव, इंदापूर आप्पासाहेब जगदाळे, पुसदमधून आशिष देशमुख, अणुशक्तीनगरमधून निलेश भोसले, दिंडोरी संतोष रहेरे अशा उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे। मावळमधून दत्ता पडवळ यांनी देखील उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे। आत्ताच्या मागल्या लोकसभेला पाहिलं तर चांगले शेतकऱ्यांचे पुत्र, गोरगरिबांचे पुत्र खासदार झालेले आहेत। माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला जर साहेबांनी तिकीट दिलं तर मी लढण्याच्या तयारीत आहेच आहे। शेवटी जनता ठरवणार आहे। मावळ तालुक्यामधली जनता ही अत्यंत सुज्ञ आहे आणि ग्रामीण भागातला चेहरा म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर चान्स दिला तर मी साहेबांच्या तुतारी या चिन्हाकडे लढण्याची तयारी मी ठेवलेली आहे। शरद पवार यांनी लोकसभेला जो प्रयोग केला तो कमालीचा यशस्वी झाला। विधानसभेलाही नवे चेहरे रिंगणात उतरवण्याचा त्यांचा निर्णय यशस्वी होईल का, या संदर्भात उत्सुकता निर्माण झाली आहे। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।